9 मे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी शुभ्रा आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ होते। त्यांचा जन्म 9 मे 1866 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोथरूड येथे झाला। गोखले यांचे सुरुवातीचे शिक्षण कोल्हापूर आणि त्यानंतर पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये झाले। त्यांनी 1884 मध्ये BA ची पदवी प्राप्त केली। शिक्षणानंतर त्यांनी काही काळ न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम केले। 1889 मध्ये गोखले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि लवकरच ते पक्षातील महत्त्वाचे नेते बनले। त्यांनी सनदशीर मार्गाने राजकीय व सामाजिक बदल घडवून आणण्यावर भर दिला। गोखले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते। त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले। त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली, ज्याचा उद्देश देशभक्त आणि निस्वार्थी कार्यकर्त्यांची फळी तयार करणे हा होता। गोखले यांनी ब्रिटिश सरकारकडे भारतीयांच्या राजकीय हक्कासाठी जोरदार वकिली केली। ते मुंबई प्रांतिक विधान परिषदेचे सदस्य आणि नंतर केंद्रीय विधान परिषदेचे सदस्य होते। त्यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्पावर केलेल्या भाषणामुळे त्यांची विद्वत्ता आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन दिसून आला। गोखले यांनी जातीय भेदभावाला विरोध केला आणि समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला। त्यांनी बालविवाह आणि इतर सामाजिक रूढींविरुद्ध जनजागृती केली। गोखले यांच्याकडून गांधीजींनी भारतीय राजकारणाची आणि समाजकारणाची दिशा समजून घेतली। गोखले उदारमतवादी आणि पुरोगामी विचारांचे होते। त्यांचा घटनात्मक मार्गावर विश्वास होता आणि त्यांनी लोकशाही मूल्यांचा आदर केला। 19 फेब्रुवारी 1915 रोजी पुणे येथे गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली, परंतु त्यांचे विचार आणि कार्य आजही प्रेरणा स्रोत आहेत। गोपाळ कृष्ण गोखले हे एक महान देशभक्त, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक म्हणून नेहमीच स्मरणात राहतील। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।